महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. आजची ही सखोल चर्चा अतिशय खास आहे, कारण आज आपण जमिनीचे कायदेशीर हक्क, सातबारा सदरील नोंदी आणि महसूल कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी यावर अगदी सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की जमिनीचा विषय असा आहे की तिथे अचूक माहिती असणं खूप गरजेचं असतं. कायद्याची योग्य माहिती असल्याशिवाय आपले हक्क सुरक्षित राहू शकत नाहीत. अगदी बरोबर. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्की. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की समजा एखाद्या व्यक्तीने शेत जमिनात कायदेशीर दस्ताद्वारे कोणत्याही प्रकारचा हक्क संपादन केला, तर अशा व्यक्तीने त्याबाबतची जी काही माहिती असेल, जसं की वारस वगैरे, ती तलाठ्यांना किती वेळेत कळवणे आवश्यक आहे? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आता बघा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 यातील कलम 149 अन्वये शेतजमिनीत कायदेशीर दस्ताद्वारे कोणताही हक्क संपादन करणाऱ्या व्यक्तीने त्याबाबतची माहिती तलाठ्यांना 3 महिन्यांच्या आत कळवणं बंधनकारक आहे. 3 महिने म्हणजे 3 महिन्यांची मुदत असते तर? हो, 3 महिन्यांची मुदत असते. पण याला एक अपवाद सुद्धा आहे. कोणता अपवाद? कलम 154 अन्वये जर नोंदणी अधिकाऱ्याने जमीन हस्तांतरणाची माहिती पाठविलेली असेल तर ती माहिती वगळता इतर प्रकरणांमध्ये हे 3 महिन्यांच्या आत कळवणं सक्तीचं आहे. आता बघा, समजा एखाद्याने ही माहिती 3 महिन्यांच्या आत तलाठ्यांना कळविली नाही, तर काय करता येईल? म्हणजे काही कारवाई होते का? हो ना. जर वेळेत माहिती दिली नाही तर हक्क संपादन करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 152 अन्वये दंडास पात्र ठरतो. बापरे, म्हणजे दंडाची सुद्धा तरतूद आहे तर? अगदी बरोबर, दंडास पात्र ठरतो. त्यामुळे नागरिकांनी ही मुदत पाळणं खूप गरजेचं आहे. खरंय. म्हणजे वेळेवर माहिती देणं किती महत्वाचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. आता आपण जमिनीच्या मालकी हक्काकडे वळूया. विचारा. कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे बदल होऊ शकतो? म्हणजे ते बदलण्याचे मार्ग किती आहेत? जमिनीच्या मालकी हक्कात बदल होण्यासाठी मुख्यत्वे 3च गोष्टी आहेत. फक्त 3? हो, फक्त 3च गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे नोंदणीकृत दस्ताने. नोंदणीकृत दस्ताने. बरं. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारस तरतुदीन्वये. वारस लागल्यावर. अगदी बरोबर. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट म्हणजे न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या आदेशानेच बदल होऊ शकतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या 3 गोष्टींशिवाय इतर कोणत्याही प्रकारे बदल होत नाही का? अजिबात नाही. इतर अन्य प्रकारे किंवा समजा एखादा अनोंदणीकृत दस्त असेल किंवा साध्या अर्जाद्वारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही. बापरे, हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे साध्या अर्जावर मालकी हक्क बदलत नाही, हे श्रोत्यांनी पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. हो ना, तो कायदेशीर मार्ग नाहीये. आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की सातबारा सदरी कोणताही बदल करण्यासाठी, म्हणजे आपल्याला जर सातबाऱ्यावर नाव लावायचं असेल तर त्यासाठी फेरफार आवश्यकच आहे का? होय, नक्कीच. फेरफार नोंदवल्याशिवाय आणि फेरफार प्रमाणित झाल्याशिवाय सातबारा सदरी कोणताही बदल करता येत नाही. म्हणजे आधी फेरफार आणि मगच सातबारा? हो, तोच योग्य क्रम आहे. पण यात एक अत्यंत तांत्रिक आणि महत्वाचा अपवाद आहे. कोणता अपवाद? फक्त अज्ञान व्यक्ती सज्ञान झाल्यावर, म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यावर फेरफार नोंद न घालता फक्त वर्दीवरून अज्ञानाच्या पालकाचं नाव कमी करता येते. म्हणजे तिथे फेरफार आवश्यक नसतो? हो, कायद्याने तशी मुभा दिली आहे. तथापि, आणि हे मी आवर्जून सांगेन, यासाठीही फेरफार घालणे नेहमी सुरक्षित असेल. म्हणजे सोयीसाठी सवलत असली तरी फेरफार घालणं हेच भविष्यासाठी अधिक सुरक्षित असतं, बरोबर ना? अगदी बरोबर ओळखलात. आता मगाशी तुम्ही वर्दी हा शब्द वापरलात. जेव्हा तलाठ्याकडे वर्दी मिळते तेव्हा एक स्थानिक चौकशी होते असं ऐकलंय. तर स्थानिक चौकशी म्हणजे नक्की काय? हे बघा, जेव्हा तलाठ्यांना वर्दी मिळते तेव्हा त्या वर्दीची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी एक चौकशी केली जाते. म्हणजे कुणाकडे केली जाते ही चौकशी? ही चौकशी गावातील सरपंच, पोलीस पाटील आणि गावातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींकडे करण्यात येते. आणि त्यांच्याकडे जी चौकशी करण्यात येते तीच म्हणजे स्थानिक चौकशी. म्हणजे प्रत्यक्ष सत्यता पडताळण्यासाठी ही प्रक्रिया असते तर? होय, अगदी तसंच. खरंच खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. आणि श्रोत्यांना सांगू इच्छिते की अशीच महत्त्वाची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा.
आता पुढचा प्रश्न पाहूया. हो, विचारा. समजा पूर्वी मंजूर केलेल्या नोंदीत खातेदाराचे नाव चुकले असल्यास आणि ते तलाठी स्तरावर दुरुस्त करण्याची मागणी खातेदाराने केली असल्यास मग तिथे काय कार्यवाही अपेक्षित आहे? म्हणजे तलाठी ते नाव लगेच बदलू शकतात का? सामान्यतः लोकांचा असाच समज असतो, पण कायद्यानुसार अशा प्रकरणी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी नव्याने नोंद अजिबात घालू नये. अच्छा, म्हणजे ते स्वतः दुरुस्त करू शकत नाहीत. नाही, ही जी चूक असते तिला आपण लेखन प्रमादाची चूक म्हणतो. तर ही लेखन प्रमादाची चूक दुरुस्ती करण्यासाठी संबंधिताला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 बरं, त्यातील कलम 155 अन्वये थेट तहसीलदार यांच्याकडे अर्ज करण्यास सांगावे लागते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर साधी नावाची चूक असली तरी थेट तहसीलदारांकडे जावं लागतं. होय, कारण तो अधिकार कलम 155 नुसार तहसीलदारांचाच आहे. हे खूपच स्पष्ट झालं. आता आपण गाव नमुना 6च्या संदर्भात बोलूया. कोणत्याही कायदेशीर दस्तावरून गाव नमुना 6 मध्ये नोंद घेताना तलाठी यांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी? हा महसुली कामकाजातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही दस्तावरून गाव नमुना 6 मध्ये नोंद घेताना संबंधित मिळकतीबाबत झालेला जुना फेरफार तलाठाने जरूर बघावा. जुना फेरफार म्हणजे नक्की काय बघावं? एखादं उदाहरण देऊन सांगता येईल का? नक्कीच. आपण उदाहरणाने समजावून घेऊ. समजा अ ने क ला मिळकत विकली. बरं, अ ने कौला विकली. मग आता क ने नोंदीसाठी तलाठाकडे अर्ज केला. हां. तर अशा वेळी अचं नाव सदर मिळकतीवर कोणत्या फेरफाराने आले होते ते तलाठ्याने जरूर बघावे. अच्छा, म्हणजे अ ला ती मिळकत कशी मिळाली होती ते तपासायचं. अगदी बरोबर. यामुळे काय समजतं की सदर मिळकत विकण्याचा हक्क फक्त अ ला होता का, की या व्यवहाराला इतरही सहधारकाच्या परवानगीची आवश्यकता होती ते यातून अगदी स्पष्ट समजेल. बापरे, म्हणजे जुना फेरफार बघितला नाही तो खूप मोठी गफलत होऊ शकते. हो ना. आणि म्हणूनच अशीच दक्षता इतर सर्व नोंदी करताना आणि विशेषतः वारस नोंदी करतानाही घ्यावीच लागते. खरंच, कायद्यातील ही इतकी बारीक पण अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण समजावून घेतली. आजच्या या चर्चेचा आपण एक छोटासा रिकॅप घेऊया. हां, नक्की. आज आपण पाहिलं की हक्क संपादन केल्याची माहिती 3 महिन्यांच्या आत कळवणं कसं बंधनकारक आहे. हो. मालकी हक्क बदलण्यासाठी फक्त 3च गोष्टी आहेत: नोंदणीकृत दस्त, वारस तरतूद आणि सक्षम अधिकाऱ्याचा आदेश. अगदी बरोबर. तसंच 7/12वरील बदलासाठी फेरफाराची आवश्यकता आपण पाहिली, स्थानिक चौकशी म्हणजे नक्की काय ते समजून घेतलं आणि नावातील लेखन प्रमादाची चूक दुरुस्त करण्यासाठी तहसीलदारांकडे जाण्याचा कलम 155चा मार्गसुद्धा आपण पाहिला. हां, आणि जाता जाता मला श्रोत्यांना एवढंच सांगावंसं वाटतं की कोणत्याही मिळकतीची आजची स्थिती पाहण्यासोबतच तिचे जुने फेरफार आणि जुन्या नोंदी तपासून बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदी खरंय. आणि मला खात्री आहे की ही माहिती नागरिकांसाठी खूप फायद्याची ठरेल. तेव्हा महसूलशाही चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी महसूलशाहीचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करा. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.